दिसते. आणि 8 दिवसानं आता ह्यो माल काढायचा आहे. तर शेवटच्या टप्प्यात काय होते, आता जर इथं बघितलं तर सगळं एकदम बाग टकाटक दिसत्या, फ्रेश दिसत्या. आणि हेच जर इथं बघितलं तर ह्या पानावर काय झालंय, लाल कोळी आल्या. आता ह्या पानावर लाल कोळी आलेली कशी ओळखायची, तर हे आपण काय करतोय, सहजासहजी ओळखू शकत नाही. मग ही कशी ओळखायची, जर हे आपण काय करायचं, पान तोडायचं आणि पान तोडल्यानंतर काय करायचं की ह्याच्यावर अशी वाळलेली माती टाकायची. वाळलेली माती टाकली की काय होतंय, ह्याला असं परत उलट करायचं. आणि इथं जर बघितलं तर काय झालं, इथं माती चिटकल्या. मग ही लाल कोळी काय करते की पूर्ण पानातला अन्नरस शोषून घेत्या. आणि शेवटच्या टप्प्यात होणार जे आपला शुगर भरायचा आहे, तर ते शुगर भरत नाही. आपला लॉस होतोय. मार्केटचा माल असला तर मार्केटचा माल लूज पडण्याची शक्यता असते. आणि परत पुढच्या वर्षी बाग फुटायला सुद्धा लगेच झटक्यात फुटते. जी आपली हळूहळू बाग फुटायला पाहिजे ती बाग फुटत नाही. आणि पानगळ झाल्यामुळे काय होतंय की आपल्या बागेतलं स्टोरेज कमी होतंय आणि आपल्या मालावर त्याचा विपरीत परिणाम होतोय. म्हणताना प्रत्येक बागायतदार मित्रांनो, तर आपली लाल कोळी द्राक्ष बागेत ही अशी चेक करा. पानावर माती टाका, साधन सोपा उपाय आहे. आणि लाल कोळीपासून आपली बाग वाचवा.